एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नागपूरच्या 2 पोलीस ठाण्यांच्या परिसरामधल्या संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। नंदनवन आणि कपिलानगर या परिसरामध्ये संचारबंदी हटवण्यात आली आहे। शांतीनगर, 5 पावली, लकडगंज या परिसरात मात्र काहीशी शिथिलता देण्यात आली आहे। हिंसाचार झालेल्या भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थेच ठेवण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण नागपूरमधून बघतोय। नागपूरमध्ये हिंसाचार झालेला होता आणि त्यानंतर 11 भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली होती। याच्यापैकी आता 2 पोलीस ठाण्यांच्या परिसरामध्ये संचारबंदी हटवण्यात आली आहे। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गजानन, नक्कीच 6 तारखेला रात्री सुरू झालेली संचारबंदी काही पोलीस स्टेशनमध्ये हटवण्यात आलेली आहे। त्यामध्ये नंदनवन पोलीस स्टेशन आणि कपिलनगर पोलीस स्टेशन मधली संपूर्णतः संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। त्यासोबत शांतीनगर, पाचपावली, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस स्टेशन हद्दीतली जी संचारबंदी होती ते 2 ते 4 म्हणजे 2 तासासाठी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे। परंतु ज्या भागात तणाव निर्माण झाला होता, जिथे दंगल सुरू झाली होती, त्या कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे। तर निम्म्यापेक्षा जास्त संचारबंदी हटवलेली आहे। काही ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांना हा दिलासा आहे आणि हा संकेत आहे की आता शांततेचं वातावरण जे आहे त्या भागामध्ये प्रस्तावित होत आहे आणि काही भागात जिथे तणावाची परिस्थिती आजही कायम आहे तो भाग जो झाला तिथे मात्र संचारबंदी जी आहे ती कायम आहे। परंतु नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतली संचारबंदी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे, पूर्णतः हटवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा आहे या सगळ्या याच्यामध्ये। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।